चांगले ना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरं आहेत मम्मी युट्यूब चॅनल. हा चांगलं बोलायचं असं नाही तर तुम्ही आम्हाला एवढे कमेंट केले मागच्या ब्लॉगला. खरंच आमचं मनातलं ओळखलं आणि आम्हाला एवढं प्रेम दिलं का. मग खरंच प्रेम दिलं. पप्पाने तर 4 वेळेस वाचलं, 4 वेळेस कमेंट वाचले आणि पप्पाला तर आजारीच पडले. पप्पा खरं सांगले 2-4 दिवसापासून 2-3 दिवस झाले काही गोष्टी पाहिल्या ना. पप्पाला लय टेन्शन झालं. मला गाईसला कधी भेटला? काल भेटला. फ्रुटी आणायला गेलता बाबावर. तुला गाईच भेटले? तुझे फॅन्स होते? त्याचे फॅन्स सगळे भेटले. अरे बापरे. मग तुला काय बोलले? खऱ्यात किट्टू खऱ्यात माझ्या किट्टूचं नाव बदललं. 2 पोरी होत्या. दीदी बनायचं त्यांना. 2 दीदी होत्या का? टॉपी दिली त्यांना. टॉपी दिली? अरे बापरे. त्याला घेऊन टॉपी दिली. हा ना. टॉफी नाही दिली. काय दिलं? काय नाही. काय माझे लोक चिनट होते माझ्याकडून. लोक मग लहान होत्या का? लहान होतं. खूप लहान होते. जाऊ दे. शाळा सोडली लहान पोरीमुळे. मारलं होतं पहिल्यांदा, स्वतः मारलं आणि मग 4 दिदी म्हणून मारलं. मग काय शाळेची हेच झालं. मी एवढे ड्रेस घेतलेले, ते बॅग एवढा मारला. मी तर कुलची तबाई मचून दिली. तू तबाई मचून दिली? स्कूल मध्ये तबाई मचून दिली. 1 दिवस जाऊन 8-10 दिवस गेला. सगळे बोलत होते थोडं मोठं होऊ दे, आताच नको टाकू. मी म्हटलं नाही आताच टाकायचंय मला. आणि मी सकाळीच उठल, काय टेन्शन माझी पागल माझ्या कुलच्या प्रिन्सिपल गेटला लॉक काढून देतो, लॉक लावून देतो. मी अंदर नाही असतो. बरोबर आहे. लॉक आहे ना. जाताना येताना आम्ही बघतोच ना. मग तो रोज बघतोय लॉकच आहे असं आम्हाला. आणि माझ्या ना जिम मध्ये आज गरबा होता. प्रिन्सिपलची तरी बरोबर जाऊ दे. माझ्या जिम मध्ये आज गरबा होता आणि मला जायचं होतं. पण मग मी आवरून लागले. कालच हा बोलला तुझ्या जिम मध्ये गरबा आहे तर मला पण घेऊन चल. मग तिथं काय होतं, मला कालच सांगलं होतं तिथे की लहान मुलांना अलवड नाही, कारण की वरती टेरेस वरती खिडक्या वगैरे उघड्या आहेत आणि तिथं आपल्याला खेळण्यात जाईल. तर मग हा रात्रीपासून मला बोलत होता मला जर एकटीला सोडून गेलंय ना तू गरबा खेळायला तर मी लय रडन. मग मी म्हटलं तू काय बोलला होता आईला? तू आईला काय बोलला होता सांग. हा बोल. मग आता तू काय बोलला होता आईला? सोडून नको जाऊ. मी काय सगळे मामाचे कपडे बाहेर फेकून दे. मला सोडून गेले तर अख्खे कपडे बाहेर फेकून दे. मग मी म्हटलं बाबा नाही जात मी. मग मला त्या मॅडमचा फोन पण आला जिम मधून. तर मी काय त्यानंच बोलला उचलू नको. व्हिडिओ कॉल होता. म्हटलं जाऊ दे आता माझं आवरलं नव्हतं आणि बाळाला रडवू शकत नाही मी. काय दादा आणि माझं तो ऑफिसला आता मला जाऊ देतो, त्याच्या सहमतीने जाऊ देतो. नाही जाऊ देत, त्याला पण यायचंय. तर खरंच कमेंट वाचून मला खरं खूप बरं वाटलं. मला बरं वाटलं बाबा. पप्पाला तर इतकं बरं वाटलं. आणि पप्पाला थोडस काही गोष्टी पप्पाने पाहिल्या. पप्पाने जास्तच मनाला लावून धरलं. काय करते मग मनाला लावून? नाही एवढं नाही लावून धरायचं. एवढ्या दुकानामध्ये आपण हे केलंय. आता काय एवढं येण्यासारखं काय बोललं, कारण की हे बघा दादा थांबले. ए दादा बोलला दादा. ए दादा तुझं ये फोर काय दादा? ऍपल. सगळा अभ्यास करतो ना माझा बाळ. इतकं अभ्यास करतो. आता लोक हा आता मी पण व्यवस्थित थोडेसे माझं पण थोडं हे झालंय, म्हणजे हलकी फुलकी थोडीशी मनाने खूप. आणि थोडस काही दडपण आलं ना की मग मला ते हलकं फुलकच राहायचं. आणि मन हलकं होतं ना. पण मग काही गोष्टीचं आलं तर जड होतं. काही पाठवतात आपल्याला काही, पण आपण तर पाहत नाही तिकडे जाऊन कधी. पण काही ना काही आपल्याला पाठवतात असं ते तेवढं पाठवलं तर मग मन इतकं त्रास होतो ना माणसाला की खूप त्रास होतो. कारण की काय बाळाला माझ्या कसं जतन केलंय, कसं लहानचं मोठं केलंय ह्या जीवाला माहिती आहे. कधी मी अशी जवळ घेते रात्रीचा मला एकटीलाच विचार येतो ना, तेव्हा मला लय एकच तरी वाटतं की माझ्या बाळा वरच्या दुधावरच आहे. आज पण मला माहिती गाय पाहिजे. चल जाऊ दे या. तर आपण आज जाणार गरबा खेळायला. जाऊ थोडस पायात नाही पण बाळाला खेळायचं आहे. आणि आज पप्पा तुम्ही नाही आले तर मग मला काय मजा पण येणार नाही. मला नाही नाही खरंच नाही मला नाही त्याच्यामुळे जाऊ वाटायला मला. मग जाऊ दे त्या दोघाला जाऊ द्या. तुम्हाला आजारी टाकून मी कशाला जाऊ. हा पाय मग जाय ना तू पण. चला घेऊन जाय. काय सगळे असलं तर बरं वाटतं. मीच एकट्याने काय तुम्हाला बरं
तुझ्या मामा नाही हा ना, म्हणूनच माझं मनच होत नाही ना. सगळे परिवार असायचा. तर आजचा ग्रे कलर आहे. तुम्हाला माझी ग्रे साडी कशी वाटली मागच्या वर्षी नक्की सांगा. बरं वाटत होतं जरा. मागच्या वर्षी ना. खेळतात आता या साडीने काय मला खेळता येणार आहे का? काय होणार आहे? पाण्याची बाटली सांगली बाबा. थांबा. आई ग. तर आता जायचं आहे. पहिले जाते तिकडे, आपण जाऊ थोडस येऊ. काय तुम्हाला चहा प्यायचा काय? चहा बनवून देऊ? चहा बनवत असते चांगली गोष्ट नाही म्हणजे असं थोडस प्यायचा इच्छा असेल तर देते. 2 दिवस मला जुलाब पण झालते ना, मग त्याच्यामुळं चहाचा दुधाचा देऊ का कोरा देऊ? असं कोरा देऊ. मग तेच बोलते. गोड कर, थोडं गोड कर. थोडं गोड करू. तोंडात चवच नाही राहिली. हा चव नाही ना, त्याच्यामुळेच ना. तोंडाला चव नाही, मग काय करावं आता? चव नाही तर लाल मिरची चटणी वाटतो का पाट्यावर? आधीच तर जुलाब लागला तुला लाल मिरची. चव नाही, थोडीशी नुसती जिभेला असं टेस्ट नाही लावायची. नाही काय नाही. एवढी एवढ्याशी जिभेला टेस्ट लावायची, माहितीये का? नाही नाही मग त्याने थोडस हे वाटतं माणसाला, चव येते. जुलाब तर थांबलेत ना कालच पण गडगड उरला पोटात ना. हा हा, बबलीनं पाठवलंय गोळ्या ना, मला सांगितल्या कुठल्या कुठल्या घ्यायच्या. ते विचारलं मी बबलीला. काल घेतल्या होत्या मी माझ्या मनानेच मेडिकलवरून. यांना कालपासून म्हणते चला दवाखान्यात. तर हे म्हणे नाही नाही नाही, मला आवडत नाही दवाखान्यात. पहिल्यांदा आजारी पडलेत पप्पा. म्हटलं पहिल्यांदा आजारी पडले. मग आता आजारी पडतच माणूस. हा ना, नाही मी कायमच असते ना. म्हणलं मी कायमच असते. पप्पा कधीच नाही पडत. आणि असं अंगावर तर कधी घेत झोपून तर राहतच नाही. काही ना काही चालूच असतंय. पण आज थोडस आता जुलाब बरे, पण थोडा हातपायला असं हे आलंय. हातपाय चावतात. हा ना, सगळं हे केलेलं असं बसून नाही रावड. हा ना, तुम्हाला बसून नाही वाटत, जास्त त्रास होतो. मग आता काय करते? जा 2 दिवस आराम करा. चला इंजेक्शन घ्या वाटलं. इंजेक्शन चल हो. हा चला तिकडे जाताना पहिला इंजेक्शन घ्या हॉस्पिटलला, आणि मग मी ऑफिसला जाऊ 2 मिनिटासाठी. जाऊन येऊ त्या भाडून राहायचं काय. एक राऊंड मारून येऊ, मग काय दोघं नाही गेलं. हा शोना में चांद होगा आंचल में चांदनी कैसे देखेगी आजम को सजनी छेड़ेगी शहनाई मस्ती में चांद. बोल. आमच्या स्पायडरमॅनला मायरानी त्या दिवशी ब्लाऊज आणले. काल आणले, त्या दिवशी नाही, काल आणले. मला म्हणे थोडेसे अल्टर कशावर बसून शिवलेस आहे बरं. ब्लॅक कलर मी घेतलं. बरं झालं. अजून 1-2 आणायचं त्या. ग्रे कलर अजून एक. कशावर बसलोय? हिरवा कलर. व्हाईट आणायचा होता. व्हाईट आहे ना, टॉप आता किती तुला कशी अल्टर करून थोडं थोडंच करू ना पोटाला. नाही लय मोठे करावं लागतं. लय करावं लागते. मग मागून मला कसं करेल? आता मी सांगते तुम्हाला कसं घ्यावं लागलं. किट्टूचं टेन्शन घे ना, तेवढं मला सांग. करावं लागतं. एवढं करावं लागेल. कारण मी पहिले माझं पहिलं आलं ब्लाऊज नाही तुम्ही. हा सेम असंच आहे ते ब्लाऊज, तर मी तशी फिट करून घेते ताईकडून. चालेल, दे मग मला ब्लाऊज दे. छान आहे. आणि पहिल्या याला काय बोलत होती काय मी, खेळायला पहिले प्रॅक्टिस कर त्याच्या संग. मला तिकडनं येऊस तर शिकू तर राहिले मला. तिकडून आल्यानंतर जाता किती संग जातेच प्रॅक्टिस करा. तिकडच तुम्ही काय घालणार आहे? मी ड्रेस घालून आता एवढं जड साडी कशी. ग्रे कलर आहे माझ्याकडे साड्या. ग्रेच आहे. आज ग्रे कलर आहे, पण मला काय झालं माहिती आहे, लय जड आहे ना. लय जड साडी. हा ना, जड आहे मला. आता पिन लावली चांगली. मला पिनच नाही का, माझा हात इकडे होतच नाही. मागं लावली पण डबल लावून. हा ना, म्हटलं त्याच्यामुळे मी सध्या आता एकच अशी धरते, एकाच याच्यावर करते. तर लय वजन होतंय मला. पण मग आता कसं आहे आपल्याला नाही का गेम नाही. मग कसं आहे ऑफिसला साडीच पाहिजेत नाही. साडीवर छान दिसते मम्मी. आणि साडीवर वाटते. साडीवर कसं आहे आपलं थोडं आपल्या कामाच्या हिशोबाने आपल्याला साडीच पाहिजे. तिकडे घरामध्ये काही नाही. बाहेर फिरायला वगैरे तर ड्रेस घालते असं. तर चल मी जाऊन येते आणि पप्पाला हॉस्पिटल मध्ये पण घेऊन जाते. घेऊन ते ऐकतच नाही माझं. कालपासून बोलू राहिले मी पप्पाला दवाखान्यात जा म्हणून. बरं लागलंय, पण थोडस हातपाय गळालेत ना, त्याच्यामुळे एक इंजेक्शन गोळ्या सांगितलं तर गोळ्या पण आणल्या सगळ्या. नाही पण ते गेला पप्पा. हा ना, ते काय बोला ना आज जास्त. फक्त कमेंट वाचत होते आज जास्त. लय 4-5 वेळेस वाचले. सकाळपासून पडलेलेच आहे पप्पा. बोल राहिले मी सकाळपासून. गेले ना, आणल्या ना दावा. म्हटलं आणल्या ना दावा. अबे लड्डू चल मग तुझ्या मला ब्लाऊज दे एक मापाला. करून आणते. आणि बघ तयारी करून ठेवा. का बाहेर जेवायचं का घरी? देख तो कैसा शर्मा. बाहेर कधी घेऊ
विशाल देत असेल तर विशालच्या ब्लॉगमध्ये विशालच्या बघा. विशालच्या बाहेर त्या दिवशी तर कोणीच ब्लॉग घेतला नाही. तुम्ही एवढी मस्त पार्टी दिली तुमच्या याला कुठंच घेतला नाही कोणीच. सगळे बोलण्याच्या किती दिवसानंतर भेटलो तर सगळे एकमेकाला बोलण्याच्या नादात सगळे त्याच्यामुळे आले तर आम्ही एन्जॉय केलाय मस्त. एन्जॉय केला. सगळ्याचे मोबाईल खाली होते सगळ्यांनीच एन्जॉय केला. मोबाईल पासून थोडेसे शांत होते सगळे जण. कोणीच काय घेतलं. हा त्याच्यामुळे तर तू आवरून ठेव. माझा एक ड्रेस मी ड्रेस घालेन. तू पण ग्रे कलर आहे ना तुझ्याकडे ते घेतलेलं आहे ना कालच्या ड्रेस मध्ये तोच घालून ड्रेस आहे. बाळाचा ड्रेस पाहिजे. फिटिंग फिटिंग नाही ना ढिला नाही मला सगळे कपडे बघ ना मग लवकर मी चालले तिथं. एम साईज एम साईज वरतून घालून बघ तू आणि मग मी येते. मला सांग नाही तर मी करून अल्टर करून आणते. माझा एक ब्लाऊज नाही मी हा ब्लाऊज नाही. ब्लाऊज पहिले नको देऊ. येणार नाही तुला आता. नाही येतात ना पहिलेवाले तुझे तिकडचे. आणि आता आम्ही दिलो तुम्हाला ग्रे कलरचं. हा ते तर आता अल्टर केलंय. सेम अशीच येते. चालेल चालेल. पहिले मला कोणतंच नाही माझ्याकडे. पहिले नाही ना तर चल मग जाऊ. लेच पाऊस पाय ना बाय मला बच्चन. वहिनी आलं. वहिनी आले. हा ये आज ग्रे साडी आज ग्रे साडी आवरून बसली काय? मी आवरून बसले. काल मी तुला बोलले मग लवकर आपण जाऊ बाई. बापरे. हा? आज किती पाऊस सांगला माहितीये का? पाऊस सांगितला मग काल मला चलता नाही आली. काल मी म्हणते तुम्हाला म्हणले काल मायराचं आवडलं नव्हतं ना आमचं पण आवडलंच नव्हतं. मी इकडे मला 9 वाजले ऑफिस मध्येच. आता मला 7 वाजले तर म्हटलं अशी नको आजचे दिवस लय पाऊस आहे. उद्या जाऊ आपण. मी उद्या येईल. उद्या जायचं. आम्ही रात्री गेलते पोरी बरोबर तर मी लय थकली आज. अरे मला आज जाऊ. असं झालं. हा पण याला उड्या मारायची तिथे. नाही आम्ही एवढ्या मारू उद्या कशा पण जसे आपण तसे. तुम्ही काल केलं आता ना. पोरीची आमची काय बरोबर आहे. आम्ही आता करू कसं पण. आता किटूला अख्ख्या पाहायचंय. मायराला पाहायचंय असं झालंय. किटूला मायरा कधीपासून नव्हती ना. मला चल बाई जाऊ आज मावशीला होती. पाहिजे मला चिरचावले हो बाई. असं चावते. पोलीस झाली direct. पोलीस झाली. मी बाहेर बसले ना शिकले किटूला लय मच्छर चावते. हा गोड त्याच्यामुळे नाही आणलं. तेच ना. नाही रक्त गोड आहे. तर ते उद्या जावं. हा उद्या जाऊ. ते पाऊस सांगितलं. बरेच पाऊस आहे. उद्या जाऊ. आवाज नाही कसं बोलू. आवाज आलेले छान. उद्या घागरी घालू मग आपण. हा घागरे घाल. उद्या पुन्हा कलर आहे. उद्या काय माहिती नाही आज रे. मला काय एवढं आवडत नाही. उद्या घालू घागरा. जेव्हा असेल तेव्हा घालू. हा चालेल. जो कलर असं नाही का? घाल मग लवकरच आवडलं. मग मी काय ऑफिसला नाही, म्हणजे एक वेळा आपण पण घागरा घालायचा आमचं बी मन राहिलंय. आहेत ना तुझ्याकडे एवढे घागरे. नाही, तर घालत माहिती नाही. नाही. घेऊन टाकते घागरे. लागेल तेवढे घालत नाही. एकच घालते मी. एकच मी घालते. एकदाच घालते नंतर घालत नाही. हा ना माझं तसंच आहे. एकच कुठले काय हा घालते. ना. आता या साडी म्हणलं बाई मला सगळे कमेंट करतात लय भारी साडी दिसते. मग मी साडी घाला. आणि मग माझ्या गाईज म्हणतात साडी घाला तर मी घालते. म्हटलं आता जड मला काय लागत नाही. त्यांचं प्रेम बघून बरोबर हो का? ना. त्यांचं प्रेम बघून मला जड नाही लागत साडी. त्याच्यामुळे मी साडी घालतो. पण आता असं कसं झालंय आता वाटतंय लोक नाव ठेवते जाऊ यायला आपल्याला म्हणून घागरायचं जरा लाज वाटते. काय बाकी काय नाही. जावई काय आपली लेकरच आहे. जावई करत असते. जावई आपली लेकरं मानायची. जावायला कधीच येणार. आपल्या पोरं देत नाही का? फरक नाही म्हणायचं ना कधी. हा परत नाही मानायचं. मी जावयाला आम्हाला मानायचं. कधी पार करणार मला. हा, जावयाला मुलगाच मानायचं. हा आपलाच मुलगा आहे असं. तसंच आहे. तर मला बॉबी पण मम्मी तर मी पण त्याला पोरासारखंच कधीच ये नाही. नाही मला बी सगळे तुला बी ना? मला बी माझं आणि माझं कसं माहिती का? जावई म्हणजे आमची जावई म्हणजे आम्हाला अशी लेकरं नाही नाही मला माझी जावई कशी वाटतात मित्रासारखी. हा, याच्यात तुमचे मित्र आणि आमचे लेकरं. हा. बरोबर आहे. आम्हाला पण म्हणजे मित्रासारखं आम्ही हे करतो सगळे एकमेकाला. जावई लेकरासारखेच असतात खरोखर. आपलं काळीच देतोय ना आपण त्यांना. ते पण लेकरूच मानायचं आणि आपण. आमच्या माई पण आमच्या पहिल्या कोपरगावला माई यायची ना मानची. मग काही तिकडच्या बायका बोलायच्या माईला माय जावाय पुढे पदर नाही घेतला असं नाही केलं. माय म्हणायची एक बाय पडतोय आता पदर किती हे करू. पॉलिस्टर कधी कधी द्यायचे राहायचे. कॉटनचा असला तर पदर माईचा हटत नव्हता. पण एखाद्या बघा माई माझ्या लेकर सगळं हे करायलाच यायची ना बाळात करायला. मग माय म्हणजे काय पडतो एखाद्या बाहेर पदर. मी लव लहान लेकरू बरोबर मी काय जावं मला तसं नाही. ते पहिल्या जमान्यात लोक हा पहिले पदर घेतो. ते लोक जुनं- त्यांची राहणीमानी तशी होती. जुनच कोड होतं ना मग ते. आता इकडे कसं झालंय इकडे सगळं वातावरण म्हणजे वेगळं झालं. चेंज झालं.
इकडं मग किती केलं तरी मुंबई आहे. हा. हे सगळं काही म्हणजे नाही आता सगळंच फ्री बदलले, चालतंय हा. सगळेच बदलले आता. तिकडे कसं जायला की नाही पाया पदर घ्यायच्या बायका. हा. आता नाही ते राहिलं. तेच ना. पुढे पदरामध्ये एकुणाची इज्जत करायची. इज्जत करायची बरोबर आहे. लेकरासारखं धरायचं बस झालं. हा. त्यांच्याबद्दल आपण वाईट नाही, आपल्याबद्दल ते नाही, बस याच्यातच सगळं राहील. बरोबर आहे. असं आहे. तर जाऊ दे मला सांगते मारायला बाई काय. तू मायाला सांग उद्या जाऊ वाजल्या बाळगून आणते. हा का? मग ते किती चलाय चाललंय ना बाई. नंतर त्याला म्हणा आई म्हणते. त्याला म्हणा आई म्हणते सगळं आहे. त्याला सांगते काय म्हणजे. सांची दिसली त्यांची हा, बघूया काय त्याच्यामुळे तो तयारी द्या. मला म्हणला सांचीची आईचा फोन आलता का नाही तुला? हा? नाही, तुझी पण आई ना रे सांचीची आई काय नाही मग आईचा आलता का नाही म्हणलं आलता ना मग जाऊ नगर बाई खेळायला असं होतं. हा, काल मी बोलत हा, होते. त्याला म्हणलं ऐकत होता फोनवर. त्याला म्हणलं कपडे बदलून ठेवा आम्ही लगेच येतो तुला घ्यायला. हा. त्याच्यात तुम्ही नाही म्हणता आता. नाही ना काल मी बोलले होते ना चला मग मी आता काल पोरी बरोबर गेले सगळे बरोबर खेळले. आज थोडं थकलेवाणी वाटायले तर मग लय मला आजचे दिवस पाय दुखले. हा लय पाय दुखले. चल बघ ते तुम्ही आपण जाऊ उद्या पण हा, जाऊ. उद्या ते आजचा बघू आणि तो पण हा बघू. तिकडचा. नाही का चल. चला मग उद्या जाऊ. हा ठीक आहे चला. हा, चल. बरं झालं माझं पण दुखत आहे त्यामुळे मला पण नको. बरं. हा ना, ते असलं तर बरं वाटतंय ना ठीक आहे ठीक खेळायला. आहे आणि guys, मी अशी झाले होते मॅक्सिवस म्हणजे बरं नाही वाटत नाही जास्त करून मॅक्शिवस राहते. हा. लय साड्या ज्या एवढ्या साड्यात काय विचारूच नका. मला कंटाळायचं झाले घराच्या बारी बारी ब्लाऊज मी तरी इकडे शिवण ब्लाऊज साधं सिंपल पण तिचे 800-900 शिलाई असते हा ब्लाऊज. लय मोठे ब्लाउज बारी मोठ्या हाय फाय याच्यात टाकते मी साधं म्हणजे फक्त साधं इकडेच मी शिवते कधी पण माझ्या ऑफिसच्या बाजूलाच चांगली शिवते. सांगते कसं कट करायचं काय करायचं कटाई करून देते पण ती मग मला म्हणते बाई तुझं ब्लाऊज लय भारी अगं बाई तुझे गिटू आले बघा थोडस ग्रे आहे माझ्या याच्यामध्ये म्हणून मी घातला काय ग मायरा थोडस ग्रे आहे बरं आहे ना साडीने मी लय घुटण झाली असती ना दिवसभर बी साडी आता बरे जाऊ दे तुम्ही खेळणार हा ना मला लय त्रास होऊ लागला ना फायदा हा चल पाऊस बघा किती चालू आहे मी बोलली होती पाऊस असणार आहे बघा आता आम्ही जेवायला आलो भरपूर पाऊस आहे चला पाया पडतंय साईबाबाची श्रीरामच्या अरे बापरे माझं बा आता इकडे पण पाहिलं काय की तुला सांगावं नाही लागत हा चल दादा आता मस्त चल हो लय भारी भेटलं ना चल चल ते नाही दादा ते नाही चल पडायच्या ना मग चल दादा जेवायचंय आपल्याला पटकन दादा चल लवकर जाऊ दे आपल्याला हे नाही झालं तर काय नाही जेवणाचं जेव मस्त पप्पाला पार्सल घेऊ हो सगळं बघितलं चल आम्ही आता 12 वाजले जाणती कुत्री बिचारी आमच्या दरवाज्यात आहे पिल्लं घेऊन वर जमली पण पाहिलं का जिथं खायला भेटतं असं मग आपल्याला दया येते बघा सगळं बघा 12 वाजले थांबला चावून घेऊन तुला थांब एवढे पिल्लं घेऊन वर हो रे बाळा राखली बिचारी काय दादा आता 12 वाजलेत एवढा पाऊस आहे का विचारूच नका खाली आणि ही बघा सगळे दरवाजे सोडल्यात आणि इथं हे झाले हे बघा पिल्लं मग आपलं काय नको घाबरू हळू न उघडावं तिचं पिल्लत लय लहान पिल्लत आणि ती तुम्ही आज खायला नाही दिलं काय आपलं जेवण नाही व आज आम्ही बाहेर जेवण आलो म्हणून ती बिचारी जाऊ दे आता काय करता चाव नको ग बाई आम्हाला लय मोठे हळू लागेल लय लहान बाळ हळू न लय लहान सावकाश येऊ द्या पण थांबा सावकाश पडले सावकाश लाट नका पप्पा थांबा हा सावकाश जेवण नव्हतं तर ती आज आमच्या दारात बसली आज बाहेरून आणले पप्पासाठी बघा असं असतं ते जाऊ दे आपल्याला दया पण तेवढी येते वरती जणली ती सगळे काढून देत होते पण मी नाही काढू दिली मी म्हटलं राहू द्या ते मोठे हो द्या पिल्लं नंतर मी काढेल असं असतं काय लय पिल्लं तो सोन्यासारखे लहान चला